टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 100 दिवसाच्या कार्यक्रमांचा निकाल आता जाहीर करण्यात आलेला आहे आणि महिला व बाल विकास विभागाला सर्वोत्तम विभाग म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे आहेत, एनसीपीच्या नेत्या आहेत। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, किती आनंदाचा आजचा हा सगळा दिवस आहे। एक तर 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे, त्याच्याही तुम्हाला शुभेच्छा। आणि जो निकाल आलाय त्याने या शुभेच्छा आणखी वाढल्यात म्हणाव्या। आपल्या माध्यमातून सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांनाच शुभेच्छा देते आणि आजच्या दिनी आम्हाला महिला व बालविकास विभागासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। 100 दिवसाचा जो उपक्रम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हाती घेतला आणि याच्यातून एक उद्दिष्ट प्रत्येक विभागासमोर ठेवण्यात आलं आणि प्रत्येक विभागाने आपले आपले टार्गेट सेट केले आणि त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांचं, फडणवीस साहेबांचं, उपमुख्यमंत्री महोदयांचं म्हणजे शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचं मार्गदर्शनही मिळालं आणि त्या निमित्ताने विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा एखादा विभाग आपलं कार्यक्षेत्र आणखीन सक्षम कसं करू शकतं ही खरं तर मूळ उद्दिष्ट या 100 दिवसाच्या कार्यक्रमाचं आहे आणि ते साध्य करत असताना आज महिला व बालविकास विभागाला आम्हाला यश प्राप्त झालं। हे फक्त आम्हाला पुढचं काम अधिक चांगल्यापणे करण्यासाठी प्रेरणा देणारं आहे आणि म्हणजे आमच्यासाठी आता एक बेंचमार्क आम्ही सेट करून ठेवला आहे की याच्या पुढेच आपल्याला आणखीन जायचं आहे, 80% पुढेच गुण मिळवायचे आहेत। त्यामुळे मी या निमित्ताने विभागाच्या ज्या माझ्या राज्यमंत्री आहेत मेघनाताई, त्याचबरोबर आमचे सचिव आहेत अनुपजी, विभागाचे आमचे दोन्ही विभागाचे आयुक्त, सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, महिला बालविकासचे असतील, मी सगळ्यांचेच आभार मानेन आणि अभिनंदन करेन। नक्कीच, पण 100 पैकी 80 गुण मिळाले, तुम्ही समाधानी आहात? आणखीन मी म्हटल्याप्रमाणे हा एक बेंचमार्क आता आमच्यासाठी आम्ही सेट केला आणि इथून पुढे आम्ही आणखीन चांगली उद्दिष्ट ठेवून अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपला विभाग आणि आपलं सरकार कसं पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे काही उपक्रम अजून चांगल्या पद्धतीनं राबवता येतील तोही आम्ही प्रयत्न करू आणि 80 वरून अजून 90% आणि मग त्याच्यावरनं आणखीन मेरिटमध्ये कसं जाता येईल हाच आमचा प्रयत्न असणार आहे। बहीण योजना जी आहे ती हिट ठरली असं म्हणावं का? पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेने इतकं चांगलं काम केलं, लोक आता वाटसुद्धा पाहत आहेत की पुढचा हप्ता कधी मिळेल। तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता मिळेल? लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या। एकतर कार्यालय आहे जे ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, जवळपास 85% आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो। त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास 37,000 अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल, भरती असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। नक्कीच, आज गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव जांभोरी मैदानामध्ये साजरा होतोय, तुम्ही त्याची पाहणीसुद्धा केली आहे। महिला बचत गटांचे काही स्टॉल या ठिकाणी असणार आहेत का आणि हा संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी आहे? कारण तुम्ही प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी प्रत्येक स्टॉलची पाहणीसुद्धा करताय, प्रत्येक व्यवस्थित कार्यक्रम होतोय की नाही त्याची पण पाहणी करताय, काय म्हणाल? 65 वर्ष आपल्या महाराष्ट्र राज्याला स्थापन होऊन झाले आणि 66व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि खऱ्या अर्थानं आज जो गौरवशाली महाराष्ट्र आपण साजरा करत आहोत याच्यामध्ये अनेकांचे बलिदान गेलेले आहेत, अनेकांनी संघर्ष केलेला आहे आणि ही संपूर्ण जो इतिहास आहे महाराष्ट्र या भूमीचा हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे। आपण आज महाराष्ट्र दिन साजरा का करतो हे पुढच्या पिढीपर्यंत पोचलं पाहिजे, वर्तमान पिढीपर्यंत पोचलं पाहिजे। अनेक आधीच्या मुख्यमंत्र्यांचं असणारं योगदान असेल, त्याचबरोबर सर्व ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा अनेक कुटुंब आहेत आणि त्या वेळेसची जी काही तत्कालीन परिस्थिती आहे त्याचं एक विशेष दालन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपली संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रातून या भूमीतून अनेक संत होऊन गेले, ज्यांनी आपल्या राज्याला नाही, देशाला नाही तर जगाला त्यांनी वेगवेगळे जे उपदेश आहेत आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे हे त्या ठिकाणी पोचलं पाहिजे असा एक मानस धरून आणि त्याचबरोबर आम्ही राज्यामध्ये जी काही एक गौरवशाली रथयात्रा काढली होती त्याच्यामध्ये आम्ही ज्या काही ऐतिहासिक महत्त्व असणारे जे गड किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्याचबरोबर ज्या काही नद्या आहेत
महत्त्वपूर्ण आणि जे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने जी प्रगती केलेली आहे, तिथले असतील, स्मारकं असतील, अशा अनेक याच्यामधून जी काही आम्ही ज्या भूमीतून जी माती आणि जे जल आणलेलं आहे ती सुद्धा या ठिकाणी आज त्याचंही प्रदर्शनाचं एक स्वतंत्र दालन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, त्याच्यानंतर त्याची नृत्य संस्कृती, एक साधारणपणे जी काही आपल्या या भूमीची वैशिष्ट्य आहेत या 4 दिवसामध्ये आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई आहेत, भुजबळ साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण 4 दिवसाचा आमचा कार्यक्रम पार पडणार आहे. ताई, आज वेव्ज आहे आणि 1 ते 4 तारखेपर्यंत मुंबईच्या BKC मध्ये याचं आयोजन केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. ऑडिओ व्हिज्युअल माध्यमचा मोठा कार्यक्रम आहे आणि मनोरंजन परिषद सुद्धा होते. कसं पाहताय एकंदरीतच एक मोठा हा सगळा विषय आणि हा दिवस खरं महाराष्ट्रासाठी सुद्धा अतिशय अभिमानाचा आणि गौरवशाली आहे, कारण VFC समिट आपल्याकडे होतं आहे आणि आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते त्याचाच उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर पुढील 4 दिवस तिथे अनेक ज्या बाबींवर चर्चाही होणार आहे, पण त्याचबरोबर आपली जी एकंदरीत महाराष्ट्राची आणि देशाची जी वाटचाल आहे ती या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्योग विभागाने सुद्धा त्याच्यामध्ये एक मोठी मेहनत घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की आपल्या राज्याचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे महाराष्ट्र पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून जे काम होत आहे ते या समिटच्या माध्यमातून आणखीन परखडपणाने आणखीन चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ताई, शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक तर जातीय जनगणनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे, किती महत्त्वाचा निर्णय आहे, कारण ग्रामीण भागामध्ये याचे कशा पद्धतीने परिणाम पाहायला मिळतील? अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातलं आमचे नेतृत्व अजितदादांनी सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना किंवा शासनाला विनंती करत असताना जनगणना झाली पाहिजे, कारण वेगवेगळे विषय असतात, फक्त आरक्षणाचाच नव्हे तर पॉप्युलेशन सेन्सेस आणि त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे आणि त्याच्यातून पुढच्या कालावधीमध्ये जो विकसित भारत आपण बघण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे किंवा स्वप्न आहे ती ही जनगणना झाल्यानंतर एक टार्गेट ओरिएंटेड काम हे पुढच्या कालावधीमध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांना करता येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे. मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानीन. आम्ही OBC घटक म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातली मागणी होत होती की जनगणना झाली पाहिजे जातीनिहाय किंवा एकंदरीत जनगणना झाल्यानंतर अनेक त्याचे सकारात्मक पडसाद हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. ताई, तुम्ही रायगडवरून थेट मुंबईमध्ये दाखल झालाय. बरीच चर्चा आहे रायगड संदर्भातली आणि महायुतीमधले तर बऱ्याच नेत्यांनी तर आपली प्रतिक्रिया पण दिली की आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. पालकमंत्री पदाचा कुठेतरी हा सगळा वाद आहे आणि अपेक्षा आहे की तुम्ही याला देखील तितक्याच प्रखर पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं उत्तर द्याल, कारण तुम्ही बऱ्याच प्रश्नांची सडेतोड उत्तरं देता. मला असं वाटत असतं की पालकमंत्र्याबाबतचा अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही जे नेतृत्व आहेत, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे घेतील आणि महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणं हेच मी स्वतःला खरं तर भाग्यशाली समजते. मी 2 वेळा याच्यामध्ये काम केलं आहे. गेल्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही केले, आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्याही वेळेला मला करण्याची संधी मिळते आणि या सगळ्यातला पालकमंत्री पद हा एक घटक आहे, पण शेवटी मंत्री म्हणून आम्ही सगळेच काम करतो आणि जिल्ह्याला विकासात्मक दृष्टीने पुढे नेण्याचं उद्दिष्टच आमचं आहे. त्यामुळे ज्या वेळेला ते पद जाहीर व्हायचं त्यावेळेला ते होईल, पण त्याच्यामुळे काही काम किंवा जिल्ह्याचं विकासात्मक दृष्टीने कुठं मागं पडता कामा नये, ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. आम्ही महायुती म्हणून खाली काय उदाहरण लोकांसमोर ठेवतो मला वाटते ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी कुठेही या संदर्भातली कधी मला त्या संदर्भात काही नकारात्मक किंवा कोण व्हावं, कोणाला द्यावं या संदर्भातला जो अधिकार आहे तो ज्येष्ठांचा आहे आणि तो ते देतील. मी माझं काम करणं, सकारात्मक पद्धतीनं करणं, लोकांनी ज्यासाठी मला निवडून दिलेलं आहे ती भूमिका बजावणं, यामध्ये मी जास्ती म्हणजे महत्त्व देणं मी योग्य समजते. एक शेवटचा प्रश्न आहे, शरद पवार साहेब आणि अजितदादा पुन्हा एकत्र येतील का? कारण बऱ्याच चर्चा सुरू झाल्यात आणि यावर रोहित पवार पण म्हणतात की आम्ही फॅमिली म्हणून एकत्र आहोत, राजकीय पटलावर जर एकत्र आलो तर त्याचं आम्ही स्वागतच करतो. सुनील शेळकेंनी पण म्हटलंय की दोघे एकत्र आले तर त्याचं स्वागत केलं जाईल. तुमची नेमकी प्रतिक्रिया या संदर्भातली काय असणार आहे? असं एक कुटुंब म्हणून आम्ही त्यांना खूप म्हणजे लहानपणापासून एकत्रितपणानेच पाहिलेलं आहे आणि निश्चितपणाने जसं काही इतर सहकाऱ्यांनी म्हटलं
की बाबा त्यांचं कुटुंब जे आहे ते एकत्रितपणानेच राहिलं पाहिजे, कारण राजकारण आणि परिवार हे दोन वेगवेगळे विषय असतात. शेवटी राजकीय त्या दोघांनी, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांनी त्यांचे निर्णय हे घेतलेले आहेत. कार्यकर्ते म्हणून त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही सुद्धा अनेक गोष्टींना सामोरं गेलो. शेवटी जे काही राज्याच्या हिताचं असेल तेच काम करत असताना दोन्ही पक्षप्रमुख करत असतात. त्याच्यामुळे आमच्या ज्येष्ठांचा तो निर्णय आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि चांगलं काम करणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही टिकवून ठेवणं ही कार्यकर्ते म्हणून आमची ग्राउंड लेवलवरती पोचवणं ही आमची जबाबदारी आहे. जो निर्णय आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ घेतील तो हिताचाच असेल असं मी त्या ठिकाणी समजते. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पुन्हा एकदा तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू. तर आपण पाहतोय ताईंनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं त्यांनी दिलेली आहे. पालकमंत्री पदाचा जो निर्णय वरिष्ठ घेतील तो मान्य असेल असं सुद्धा म्हणतात. आणि त्यासोबतच दोन्ही पवार म्हणजे अजित पवार साहेब आणि शरद पवार साहेब, दोन्ही पवार साहेब एकत्र येणार का याबद्दलही त्यांनी सूचक भाष्य केले. नेमकं राजकारणात काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन किशोर भोवटसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.